विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्यांचा विश्वास। माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माढा विधानसभा मतदारसंघ। दर्शक हो, नमस्कार। वेधकमध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। उजनी अपडेट 31 जुलै 2026 दुपारची स्थिती। पुणे जिल्ह्यासह उजनीच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेला पाऊस यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक वाढती आहे। त्यामुळे उजनी धरणातून दुपारी 1:30 वाजल्यापासून 70,000 क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येत आहे। धरण 99% अधिक भरलेलं आहे आणि पूर नियंत्रणाकरता म्हणून हे पाणी सोडलं जात आहे। दुसरीकडे नीरा खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणाचा विसर्ग वाढवून दुपारी तो जवळपास 42,000 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे। नीरा देवघर धरणातून पाणी सोडण्यात आले, त्यामुळे वीरमधून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे। हे पाणी नीरा नदीमार्फत नृसिंहपूर संगम येथून भीमा नदीमध्ये मिसळतं। त्यामुळे उद्यापासून भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढणार आहे आणि नदी पूरसदृश्य स्थितीमध्ये वाहणार आहे। कारण ह्या दोन्ही धरणांचा विसर्ग जर पाहिला तर तो जवळपास 1,10,000 क्युसेकहून अधिकचा होतोय। सध्या भीमा नदी पंढरपूरला ही 40,000 क्युसेकनं वाहत आहे। मात्र आता जास्त पाणी सोडण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू आहे दोन्ही धरणातनं। त्यामुळे उद्यापासून भीमा नदी ही पूरसदृश्य स्थितीमध्ये येऊ शकते। भीमा व नीरा खोऱ्यामध्ये अद्यापही पाऊस सुरू असल्यामुळे तेथील अनेक धरणांमधून पाणी सोडलं जाते। भीमा खोऱ्यातील घोड, चासकमान, मुळशी यासह वडीवळे तसेच खडकवासला या धरणातून पाणी सोडलं जातं आहे आणि हे पाणी सगळं उजनीमध्ये येतं। त्यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवकसुद्धा वाढण्याची शक्यता आहे। याचबरोबर स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा सध्या सर्वत्र पाऊस सुरू आहे। यामुळं उजनी धरणातून सोडण्यात येणारं जे पाणी आहे त्याचा विसर्ग हा दुपारी वाढवण्यात आला आहे। तसेच नीरा खोऱ्यातल्या पावसामुळं वीरमधनं विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळं भीमा नदी ही सध्याच दुथडी भरून वाहते आहे आणि हिच्या पाणी पातळीमध्ये उद्यापासून कमालीची वाढ होणार आहे। यामुळे भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे।